अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भुसावळ तालुक्यातील साखरी गावात एका युवकाला मुलीचा पाठलाग करत असल्याच्या संशयावरून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। हेमराज तायडे असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी युवकाचे वडील सुनील तायडे यांनी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत हेमराज तायडे याला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केले, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला BNS कलम 189(2), 189(4), 190, 191(2), 191(3), 118(1), 115(2), 352, 351(3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुनील सुरेश तायडे राहणार तपट कोठोरा यांनी फिर्याद दिली की आज दिनांक 23/3/26 रोजी सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास त्यांना गावातून फोन आला की तुमच्या मुलाला इथे मारहाण करता। तर साखरी गावातील किनी रोडवरील खोकली माता मंदिरासमोरील प्रकाश प्रवीण बावस्कर यांच्या घरासमोर आरोपी प्रवीण बावस्कर, दिनेश बावस्कर, मोहन बावस्कर, विकास काकडे, सागर सोनवणे, संजू तोंडे, प्रवीण बाविस्कर आणि सुरेखा बाविस्कर अशांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीचा मुलगा हेमराज तायडे याला पावड्याने आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली, त्याची शिवीगाळ केली। तू आमच्या घरासमोर का आला, इथे का फिरतोय म्हणून त्याला मारहाण केली आणि तुला विहिरीत टाकून द्या, असं मारून टाकू असा दम दिला म्हणून सदरचा गुन्हा दाखल आहे। नेमका याच्यामध्ये आरोपी किती अटक करण्यात आलेले? यातील BNSच्या तरतुदीनुसार आरोपींना सध्या सदर गुन्ह्यात 7 वर्षाची आत शिक्षा असल्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आलेली, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करत आहोत। नेमका काय प्रकरण होतं? फिर्यादींना आरोपींना असं वाटलं की हा आमच्या मुलीचा पाठलाग करतो असा त्यांना समज झाला, त्याच्यामुळे तो इथे का आला असं त्याला अटकलं, त्याला बाचाबाची केली, त्याच्यामध्ये त्याला मारहाण केली होती। त्याचं वय किती होतं? मुलाचं वय 23 वर्ष। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।